Next point in cycloaddition reaction is Diels-Alder reaction. Next point is Diels-Alder reaction. In Diels-Alder reaction, the reaction takes place in diene and dienophile. In Diels-Alder reaction, the reaction takes place in diene and dienophile to form six-membered cyclic product. Six-membered cyclic product. The six-membered cyclic ring product. For example बघूया Diels-Alder रिॲक्शन साठी. फक्त जनरल एक्झाम्पल घेऊया. देन काय रिॲक्शन होईल. Then it can form there is a product, six-membered cyclic product. There is one transition state, म्हणजे ह्याच्यापासून एक ट्रान्झिशन स्टेट तयार होते है डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन साठीचे Diels-Alder रिॲक्शन साठी. तर जनरल डिस्क्रिप्शन फॉर Diels-Alder रिॲक्शन. Diels-Alder रिॲक्शन साठी काय काय लागतं. तर इन Diels-Alder रिॲक्शन देर इज अ रिॲक्शन बिटवीन कॉन्जुगेटेड डाइन अँड अल्किन. रिॲक्शन कशात होते. तर रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन कॉन्जुगेटेड diene and alkene. Reaction takes place between conjugated diene and alkene. The first open chain diene with simple unsaturated aldehyde as a dienophile. Open chain diene घ्या आणि it is a कोणताही aldehyde ketone, it is a dienophile. Second जे लागते ते diene is always electron rich. Third असेल dienophile is always electron withdrawing group. Dienophile जो आहे तो ऑलवेज इलेक्ट्रॉन डिफिशियंट और इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. डायनोफाइल जो असेल तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल अँड डाइन इज ऑलवेज इलेक्ट्रॉन रिच. The mechanism of Diels-Alder reaction. In that mechanism तुम्ही बघताय की डाइन जे आपण घेतलाय डाइन आणि डायनोफाइल जे Diels-Alder रिॲक्शन मध्ये दिस इज अ डाइन आणि हा आहे तो तुमचा डायनोफाइल आणि त्याच्यापासून तो तुमचा प्रोडक्ट येतोय. तर इन डाइन अँड डायनोफाइल तुम्ही मेकॅनिझम मध्ये बघताय की इलेक्ट्रॉन्स डू नॉट रिअली रोटेट. इलेक्ट्रॉन्स आहे ते तुमचे रोटेट होत नाहीत. इन रियालिटी 2 सिग्मा बॉन्ड्स डिसअपियर अँड 2 पाय बॉन्ड्स डिसअपियर अँड 2 न्यू सिग्मा बॉन्ड फॉर्म. म्हणजे ह्या ठिकाणी 2 पाय बॉन्ड तुमचे काय झालेत कमी झालेत आणि 2 न्यू सिग्मा बॉन्ड form and pi orbitals form. Such reaction is called as cycloaddition reaction to form the 6-membered cyclic ring.
सायक्लिक 6 मेंबर्ड रिंग तयार होते. इन दॅट रिॲक्शन जर तुम्ही बघितलं मेकॅनिझम, तर द ब्लॅक पी ऑर्बिटल आर परफेक्टली अलाइंड टू मेक सिग्मा बॉन्ड. जे की ब्लॅक पी ऑर्बिटल्स आहेत किंवा हे जे दोन ब्लॅक ऑर्बिटल्स घेतले दे आर परफेक्टली अलाइंड टू मेक अ न्यू सिग्मा बॉन्ड्स अँड टू ग्रीन ऑर्बिटल्स, जे दोन ग्रीन ऑर्बिटल्स आहेत, व्हाईल टू ब्राउन ऑर्बिटल्स आर एक्झॅक्टली राईट टू न्यू पाय बॉन्ड्स. हे जे दोन ग्रीन ऑर्बिटल्स आहेत त्याच्यापासून दुसरा सिग्मा बॉन्ड तयार होतोय आणि जे दोन ब्राउन ऑर्बिटल्स आहेत त्याच्यापासून तुमचा काय होतं की थर्ड पाय बॉन्ड तयार होते. हे जे की प्रोडक्टमध्ये रिॲक्टंटमध्ये दे आर इंटरॅक्ट विथ इच अदर. हे जे दोन ब्लॅक पी ऑर्बिटल्स आहेत आणि हे दोन ग्रीन पी ऑर्बिटल्स इंटरॅक्ट होतात आणि प्रोडक्टमध्ये त्याच्यापासून बघा दोन न्यू सिग्मा बॉन्ड्स तयार झालेत. वाईड साईडवाईज दोन पाय बॉन्ड डिसअपिअर झालेत आणि हे जे तुमचं ग्रीन ऑर्बिटल्स आहे ते तिथं तुमचा नवीन पाय बॉन्ड तयार झालेला आहे. वन रिझन ऑफ द डिल्स-हॉल्डर रिॲक्शन देर इज अ सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट हॅज 6 मेंबर्ड इलेक्ट्रॉन्स डिलोकलाइज्ड. ह्याच्यापासून सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट तयार होते 6 डिलोकलाइज्ड पाय इलेक्ट्रॉनची. जे की सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट तयार होते ते मी इथं दाखवतो. इट इज सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट फॉर डिल्स-हॉल्डर रिॲक्शन. हे तुमचं पहिलं ब्युटेडाईनची रिंग आहे. नंतर ह्या वेनं तुमची सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट तयार होईल. इट कॅन फॉर्म सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट आणि फायनली हा तुमचा प्रोडक्ट येईल. दिस इज द मेकॅनिझम ऑफ डिल्स-हॉल्डर रिॲक्शन. हे जे बघितलंय ते तुमचं मेकॅनिझम असेल फॉर दी डिल्स-हॉल्डर रिॲक्शन.